राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे। आधी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकत्र होते, त्यानंतर हळूच राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाली, अजितदादा त्यांच्यासोबत सहभागी झाले। आता अशोक चव्हाण यांच्या एंट्रीनं सध्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढलेली आहे, कारण की आगामी काळातली समीकरणं आणि राजकारण आहे ते ऑफकोर्स बदलणार आहे। त्यामुळे त्याच्याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट आहे। शिरसाट साहेब, आमदारांमध्ये का नेमकी धाकधूक वाढलेली आहे? धाकधूक वगैरे काही वाढलेली नाही। मुळामध्ये आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की जी आम्ही भूमिका घेतली होती, एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला आता सर्वांचा पाठिंबा आहे। जे लोक पूर्वीचे बोलायचे ना काय 50 खोके ओके बोके, तर हे त्यांना मिळालेलं उत्तर आहे। म्हणून आम्ही जी काही भूमिका घेतली होती शिवसेना भाजप एकत्रित करण्याची, त्याला आता इतर लोकांनी जी पुष्टी दिली त्यामुळं आमचं खरं तर मनोधैर्य आणखीन वाढलेलं आहे। म्हणून आमच्यात धोकधोक नाही, चिंता पण वाढलेलीच आहे ना, कारण का आमदारांमध्ये आगामी काळातलं जागा वाटप, राज्यसभेचं तिकीट, इतर ज्या गोष्टी, तुमची बार्गेनिंग पॉवर देखील कमी होते ना। नाही नाही बघा, जेव्हा दुसरा एखादा जण आपल्यात ॲड होतो त्या टायमाला निश्चितच आपल्या ताटातलं त्यांना द्यावं लागतं। मग त्यामुळं थोडंसं आमच्यामध्ये तो थोडासा अरे यार हे तर आपल्यालाच पाहिजे होतं, थोडंसं आता तिकडं चाललंय, दुःख तर होतं, हे थोडंसं होतं, साहजिक आहे। परंतु त्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या आल्यामुळे आता विधानसभा तुमच्या सगळ्या सेफ झाल्यात, तुमच्या लोकसभा सेफ झालेल्या आहेत, आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही। आणि त्यामुळं एकीकडे जर तुम्हाला लॉस वाटत असेल तर दुसरीकडून होणारा राजकीय बेनिफिट हा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे, म्हणून आम्हाला तशी चिंता वाटत नाही। नुकसान होत आहे ना, म्हणजे अजूनही आपल्याला सगळ्यांना पाहिजे तसं मिळत नाहीये ह्या सत्तेमध्ये। नाही तर नाही मिळत ना, मग काही वेळेला हे सगळं सहन करावं लागतं ना, थोडं बहुत करावंच लागेल तुम्हाला। जेव्हा तुमचं कुटुंब वाढतं त्या टायमाला त्याच्यामधलं भागीदारीही वाढल्या जाते, त्यावेळेला असं प्रसंग येतात आणि आम्हाला चिंता का करायची? आम्ही एकनाथ शिंदे साहेब आमच्या सोबत आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला काही वाऱ्यावर सोडणारे इतर नेत्यासारखे नाहीत, म्हणून एकनाथ शिंदे जो करेगा वो सही होगा या भूमिकेतून आम्ही चाललोय। बरोबर। दुसरी गोष्ट आहे की अशोक चव्हाणांसोबत किती आमदार असणार आहेत, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या अशोक चव्हाणांवर आधी भाजपने आरोप केले त्यांना आता पक्षात घेतल्यामुळे कुठेतरी सामान्य जनता असेल किंवा विरोधी पक्ष असेल हे तुटून पडलेले आहेत। त्यांचंच वाक्य होतं भाजपचं की आधी ते डीलर होते आणि आता लीडर झाले। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील त्याचा इम्पॅक्ट पडतोच आहे ना, कारण का तुमच्याकडे देखील रवींद्र वायकर येणार अशी चर्चा आहे, ते कधी येणार आहेत आपल्याकडे? वायकर येणार आहेत का, आणखीन सुनील प्रभू येणार आहेत का, सुनील शिंदे येणार आहेत का, त्या माजी महापौर येणार आहेत का, आणखीन काही आमदार येणार आहेत, हा सगळा तुम्हाला याचा ताळमेळ जे आहे 2 दिवस तुम्हाला फक्त वाट पहा, यामध्ये यांचं भूमिका स्पष्ट होईल। राहिला अशोक चव्हाणचा प्रश्न, अशोक चव्हाण हे बघा विरोधामध्ये असताना अशोक चव्हाणचे असलेले स्टेटमेंट किंवा आम्ही विरोधात असताना आम्ही त्यांच्या विरोधात केलेले स्टेटमेंट हे थोडंसं आता काही वेळेला कानाडोळा करावा लागतो, तो करूनच राजकारणात पुढे जावं लागतं। म्हणून आता विरोधकाकडे काही संधी राहिली नाही, म्हणून त्यांनी मागचे स्टेटमेंट काढणं, जे मोदीचे गुणगान गात होते ते आता विरोध करतायत। जेव्हा सत्तेत होते तर मोदी साहेब करत होते, विरोधात गेले की विरोधात बोलायला लागले, परंतु आता त्यांनाही कळालं की आपण केलेली सगळ्यात मोठी घोडचूक होती। एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो किती योग्य होता याची जाणीव झाल्यामुळं आता ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना त्या गोष्टीचं जास्तीत जास्त फ्रस्ट्रेशन यायला लागलंय। शरद पवारांनी देखील तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि त्यामध्ये देखील आता वेगवेगळ्या चर्चा बाहेर येऊ लागल्यात की कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे काँग्रेसमध्ये देखील विलीन होऊ शकतात, कारण का काँग्रेसची देखील ताकद भविष्यामध्ये कमी होऊ शकते। काही दिल्लीवरनं काही प्रस्ताव आलाय असं काय वाटतंय का तुम्हाला? नाही, आता शरद पवार आता हे बारामती पुरते सुद्धा मर्यादित राहिलेले आहेत ना। अडचण त्यांची आहे की आता फिरून जर पाहिलं तर त्यांच्याबरोबर असले साथीदार कोण, जयंत पाटील, ते कधी जातील ह्यांनाही कळणार नाही। म्हणून काही दिवसानंतर म्हणजे आजची जी तातडीची बैठक आहे, मला असं वाटतं आता ह्यांचं पूर्वी एकदा आमच्या संभाजीनगरला जसं मनोमिलन झालं होतं इंदिरा गांधीच्या उपस्थितीमध्ये, तसंच यांचं मनोमिलन होणार आणि राष्ट्रवादी हे काँग्रेसमध्ये विलीन होणार असं एकंदरीत चित्र दिसतंय। दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागलेलं, तब्येत खालवत आहे। हे आंदोलन सरकार काही अधिकारी आहेत ते तिकडे जाऊन विनंती करतात, पण तू जरांगे काही ऐकायला मागत नाही, तर आता काय सरकार त्यांच्यासमोर परत झुकेल का? नाही, झुकायचा प्रश्न नाही। बघा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, काही गोष्टी ह्या प्रोसिजर प्रमाणे करावं लागतात।
जरांगेंकडे अधिकारी जातात, ते त्यांना विनंती यासाठी करतायत की त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये. निर्णय होत नाही का? तर निर्णय होतोय. मागासवर्गीय आयोगाचा आता अहवाल आलाय का? आलाय. त्याच्यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होते का? होते. आणि मग याला अधिवेशनामध्ये घेऊन याला कायद्यात रूपांतर करण्यासाठी जो काही वेळ लागतो तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल. तुम्हाला नाविलाज आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जरी इच्छा असली की मला आजच निर्णय घ्यायचा आहे, तरी ते आताच्या आता घेऊ शकत नाही, कारण की त्याच्यावर जे आलेले ऑब्जेक्शन्स आहेत, काही हरकती आहेत, आणि आता येणारं अधिवेशन त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची मतं आणि त्याच्यानंतर ठराव आणि त्या ठरावाला मान्यता, ह्या ज्या कायदेशीर प्रोसेस आहेत ह्या कराव्या लागतील. नसता आज काही घोषणा करायची उद्या त्या घोषणाचं पुन्हा फियास्को व्हायचा, असं होता कामा नये. म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून सुद्धा जरांगेंना विनंती करणार आहोत की तुम्ही इलाज घ्या. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी दिलेला शब्द ते कधी पडू देणार नाही, एवढी गॅरंटी सर्वांना आहे, मलाही आहे. म्हणून आता औषध पाणी तुम्ही घ्या, परंतु हे 2-3 दिवस हे सरकारला तुम्हाला द्यावेच लागतील. हे कायदेशीर प्रोसेस आपल्याला पूर्ण करावाच लागतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.